सो वेलकम यू ऑल. तर दुसऱ्या सेशनमध्ये आपण बघत आहोत ते मिलिटरी ऑर्गनायझेशन मध्ये कशाप्रमाणे सैन्याचा सैन्याच्या त्यांनी कशाप्रमाणे लष्करी व्यवस्था केली होती, सैन्याचं ऑर्गनायझेशन त्यांनी कसं केलं होतं, व्यवस्थित कसं केलं होतं, ते आपण आता बघणार आहोत. देअर वेअर द टू मेन डिव्हिजन इन द आर्मी ऑफ द शिवाजी महाराज, द इन्फंट्री अँड दी कॅव्हलरी. म्हणजेच काय, तर ते आपल्याकडे कोणते कोणते होते, तर पायदळ आणि दुसरे होते घोडदळ. The cavalry means Gordon and infantry means Paidar. The infantry were the officers such as the Havaldar, Jumedar, etc. Jumaldar, etc. or Jumledar, etc. The chief of the infantry were called the Sarnobat. He वॉज दी हायेस्ट ऑफिसर इन दी इन्फंट्री. म्हणजेच काय, तर बघा आपण पायदळ आणि घोडदळमध्ये बोलत होतो की महाराजांकडे तेव्हा बघा तेव्हा पायदळ आणि घोडदळ हे जे दोन मुख्य दोन सैन्य असणारे आपण बघू शकतो. तर त्यांच्याकडे जे पायदळ होते, तर पायदळमध्ये हवालदार आणि जुमेलदार हे पोझिशन असायचे आणि त्या सगळ्यांचा जो इम्पॉर्टंट असेल त्याला आपण सरनोबत असं आपण म्हणत असत. तर त्यांना आपण काय म्हणत असत, तर सरनोबत असे म्हणत असत. राईट. हां. तो सरनोबत असं आपण म्हणत असत. राइट. सो त्याचप्रमाणचं एक्झाम्पल आपण बोलत असतो. आता पुढे आपण बघूया, की आता बघूया आपण घोडदळामध्ये कसं-कसं होतं. तर बघा क्लेव्हरली म्हणजे कॅव्हलरी त्यांच्यामध्ये आपण बघू शकतो, की त्यांच्यामध्ये शिलेदार, शिलेदार, नंतर बारगीर अशा प्रकारचे त्यांच्याकडे पोझिशन होते आणि अशा म्हणजे त्यांना शिलेदार आणि बारगिरीस असं म्हणत असतात. And the cylinder had the own his house and weapon, and bargains were provided with the house and the weapons, horse and the weapons by the state. म्हणजे काय, तर शिलेदार and the bargears. तर बार्गेर्स आणि शिलेदार यांच्यामध्ये काय मेनली काय फरक होता, तर तर शिलेदार यांच्याकडे स्वतःचा घोडा आणि स्वतःचे हत्यारे असतात, परंतु बार्गीदार ह्यांना हत्यारे हे आपण स्टेट म्हणजे ते जे राज्य असायचे, राज्य म्हणजे जे प्रशासन असायचं, तो त्यांना घोडे आणि हत्यारे प्रोव्हाईड करत असत. त्यांना घोडे आणि हत्यारे देत असत. अशा प्रकारचे शिलेदार आणि बारगीर यांच्यामधला फरक आपण बघू शकतो. द रँक ऑफ द क्लेव्हरी म्हणजे घोडसर यांच्यामध्ये जे काही रँक असते ते सिमिलर असतात फॉर द इन्फंट्री ऑफिसर. म्हणजे त्यांच्यामध्ये म्हणजे आपण पायदळ जे होते, पायदळ सैन्यामध्ये जे हवालदार आणि जुमेलदार जे पोझिशन आपण बघितले होते, सेम आपण घोडसवारमध्ये सुद्धा बघू शकतो. आणि त्यांच्यामध्ये आपण बघू शकतो श्री सरनोबत हा सुद्धा त्यांचा मुखिया असायचा. तर नेताजी पालकर सॉरी प्रतापराव गुजर and हंबीराव मोहिते were the some of the famous सरनोबत इन ऑफ द क्लावरी. तर हे जे काही आपण जे नाव आता बघितलेलं आहे, की नेताजी पालकर, प्रतापराव गुलजर आणि हंबीरराव मोहिते, तर हे जे लोक होते हे काही घोडस्वारीचे एक मुख्य किंवा काही फेमस असे आपण घोडस्वार किंवा सरनोबत आपण बघू शकतो. तर आता आपण बघूया इंटेलिजन्स डिपार्टमेंट. इंटेलिजन्स डिपार्टमेंट हा अतिशय इम्पॉर्टंट म्हणजे खाजगी नाही, गुप्त खाते ज्याला आपण म्हणतो. गुप्त खाते म्हणजे त्यांना सध्या आपल्याकडे नाव दिलेलं आहे हेर खाते. हेर खाते म्हणजेच काय, की जे इंटेलिजन्स म्हणजे खूप आपण बोलतो की ह्याचं नेहमी काम काय असतं. आताही सध्या आपण भारतामध्ये आपण इंटेलिजन्स डिपार्टमेंटचा वापर करतो. म्हणजे कसं, की त्याच्यामध्ये आपण बघतो की की शत्रू राज्य किंवा शत्रू पक्ष आपल्याबद्दल काय विचार करत आहे, त्याची काय चालीरीती आहे, हे ऑलरेडी जाणून घेण्याचं काम जे असतं, ते आपण इंटेलिजन्स डिपार्टमेंट करत असतो. इट वॉज नेसेसरी टू प्रोटेक्ट द स्वराज्य फ्रॉम द एनिमीज. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की भले आपलं राज्य असो, स्वराज्य असो, या सगळ्यांना आपलं म्हणजे आपल्या राज्याला बेसिकली प्रोटेक्ट करणं किंवा त्याचं संरक्षण करणं हे खूप इम्पॉर्टंट असतं शत्रूंपासून. फॉर दिस इट वॉज नेसेसरी टू गेट द प्रिसाइज अँड द टायमिंग इन्फॉर्मेशन अबाउट द मूव्हमेंट ऑफ द एनिमी. यासाठीच आपल्याला काय गोष्ट असणे इम्पॉर्टंट असते, तर शत्रूची आपल्याला व्यवस्थित टाईमावर, वेळेवर काय असणारी माहिती जी प्रिसियस म्हणजे जी आपल्याला इम्पॉर्टंट असणारे किंवा आपल्याला गरज असणारी जी माहिती असेल ती आपल्याला कळणे अतिशय इम्पॉर्टंट नसते. अँड इट वॉज द जॉब ऑफ द इंटेलिजन्स डिपार्टमेंट टू ऑब्टेन द इन्फॉर्मेशन अबाउट द मूव्हमेंट ऑफ द एनिमीज अँड टू सबमिट टू दी महाराष्ट्र. म्हणजे इंटेलिजन्स डिपार्टमेंट म्हणजे हेर खात्यांचं हे काम असायचं. हेर खाते काय करणार, ते हेर खाते जाऊन शत्रूंच्या क्षेत्रामध्ये जाऊन शत्रूंचे काय हालचाल चालू आहेत आणि शत्रूंचे काय विचारसरणी चालू आहेत, हे सगळी आणि त्यांची बेसिकली माहिती जमा करून महाराजांपर्यंत आणून देणं हे त्यांचं काम असायचं. The intelligence service of the Maharashtra is very efficient. The Baharji Naik was the head of the intelligence department,
and he was the extremely skilled in his job. He collected the accurate and detailed information about the Surat before the raid on Surat. म्हणजे काय त्यांनी एक आपल्याला एक्झाम्पल दिलं सर्वात मोठा आणि चांगला इन्फॉर्मेशन जो आहे बहिर्जी नाईक. तर बहिर्जी नाईक कोण होते? तर हेर खात्याचे प्रमुख होते. म्हणजे इंटेलिजन्स डिपार्टमेंटचे ते प्रमुख होते. हेड ऑफ द इंटेलिजन्स डिपार्टमेंट. तर त्यांचं कार्य आणि त्यांचं काम हे एवढं इतकं अचूक असायचं म्हणजे बोलतात ना अनडाउटेबल आणि ॲक्युरेट असायचं, की त्यांनी दिलेली प्रत्येक एक डिटेल सुरतवर जेव्हा महाराजांनी सुरतवर जेव्हा आपण बोलत होतो, की रेड टाकले होते किंवा सुरतवर जेव्हा ते चालून गेले होते किंवा सुरतवर त्यांना लूट केला होता, त्यावेळेस एक्झॅक्टली जी पोझिशन आहे किंवा एक्झॅक्ट एकदम अचूक अशी माहिती भारती नाईक यांनी सुरतबद्दल दिलेली होती, राइट? त्याचप्रमाणे आपण बघू शकतो, की मिलिटरी ऑर्गनायझेशन असो किंवा इंटेलिजन्स डिपार्टमेंट असो, हे महाराजांचे सर्वात सक्षम असे पैलू किंवा खाते असलेले आपण बघू शकतो. आता आपण बघूया फोर्ट्स म्हणजे किल्ल्याबद्दल. The किल्ले was a great important in the medieval age. The possession of the fort made it possible to keep an eye on the surrounding area. In the case of foreign innovation or invasion, it was the possible to protect the people taking the shelter in the fort, and what it was the possible to stock the fort with the food grain, war materials, ammunition, and we can have the military gration. And the importance of the fort the foundation of the Swarajya is well stated in the Ajay Patra. So Anjanya Patra, sorry, that is Anjanya Patra. The kingdom was created by the late rivers and excellent majesty fort alone. तर याचा अर्थ आपण बघून घेऊया. याचा अर्थ काय? तर त्याने आपण पहिले इम्पोर्टन्स बघून घ्या, की म्हणजे किल्ल्यांचं इम्पोर्टन्स किती होतं, ते आपल्या सगळ्यांनाच माहिती होतं. म्हणजे कसं, की म्हणजे पहिल्यांची सिद्धांत किंवा पहिल्यांचं बोलणं कसं होतं, जस्ट वेट 2 मिनिटं. या सॉरी फॉर दॅट डिस्टर्बन्स. तर पहिले आपण सगळं बघू शकतो, की इम्पोर्टन्स आणि गोष्ट कशी असायची, की जेव्हा किल्ला हा जर एखाद्याच्या ताब्यामध्ये जर एखादा किल्ला असेल, तर त्याच्या आजूबाजूचा जो एरिया असेल, सराउंडिंग एरिया, तो सुद्धा त्या मालकीचा असेल. अशा प्रकारचे जे सिद्धांत किंवा अशा प्रकारचे जे कार्य होतं किंवा अशा प्रकारे विचारसरणी होती, ते पूर्वी होती. म्हणजे मिडल इंडिया म्हणजे मध्यंतरी भारतामध्ये तशा प्रकारची विचारसरणी होती आणि आहे. म्हणजे तेव्हा होती, राइट? सो बेसिकली त्याचंच काम झालं. तर त्यासाठी किल्ल्यांचा हे महत्त्व हे स्वराज्यामध्ये खूप इम्पोर्टंट होतं. कारण बघा, जसं-जसं आपण किल्ले जिंकत जाऊ, तसं-तसं आजूबाजूचा असणारा जो प्रदेश आहे, त्या आजूबाजूचा असणारे जे गाव वगैरे आहे, त्यांच्यावरती आपलं लक्ष ठेवणं पॉसिबल व्हायचा. फर्स्ट पॉइंट. सेकंड पॉइंट इज दिस, की जर शत्रू आपल्यावरती चालून येत असेल, तर किल्ल्याचा सहारा घेऊन किंवा किल्ल्याचा आपण बघू शकतो किल्ल्यांचा सहारा घेऊन, आपण शेल्टर घेऊन, आडोसा घेऊन, किल्ल्याचा आडोसा घेऊन आपण तिथं थांबू शकत होतो. राइट? अशा प्रकारचं एक काम. पुन्हा तिसरं काम होतं किल्ल्यांचं इम्पोर्टन्स, की किल्ल्यामध्ये आपण दारुगोळा म्हणजे म्हणजे सैन्याचे लोकं, दारुगोळा प्लस खाण्यासाठी सामान, पाणी आणि प्लस युद्धासाठी लागणारे सामान, हे प्रत्येक एक गोष्ट तिथं साठवून करून म्हणजे बेसिकली जीवन आवश्यक किंवा जर आपण अटकलो जर आपण बोलत होतो जर किल्ल्यावरती आपण राहत असेल तर आपल्याला लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा साठा हा किल्ल्यावरती असायचा. दुसरा गोष्ट असे, की ज्यावेळेस शत्रू आपल्यावरती चालून येत असेल, तर त्यावेळेस किल्ला किल्ला कसा असायचा थोडं उंच असतं बरं. त्यावेळेस शत्रूची स्थिती काय, शत्रू कशाप्रमाणे चालून येत आहे, ह्या प्रत्येक एका गोष्टीचा लक्ष ठेवणं पॉसिबल होतं ते कोणामुळे? किल्ल्यामुळेच. याच कारणामुळे किल्ला हा एक अतिशय इम्पोर्टंट फॅक्टर होता, हे आपण आता बघू शकतो. तर त्या किल्ल्यांचं डिस्क्रिप्शन म्हणजे किल्ल्यांचा महत्त्व हे कशाप्रमाणे सांगण्यात आलं आहे, तर हे राज्य तर तीर्थरूपी थोरले कैलासवासी स्वामींनी गडावरूनच निर्माण केले. तर अशा प्रकारे आपल्याला सांगण्यात आलं होतं. म्हणजे काय द किंगडम वॉज क्रिएटेड बाय द लेट रिव्हर्ड अँड एक्सलेटेड मॅजेस्टी द फोर्ट्स अलोन. म्हणजे किल्ल्यांमुळेच की हे साम्राज्य, हे भव्य मोठे साम्राज्य प्रस्थापित झालेले आहे. अशा प्रकारचं आपण म्हणजे एक शॉर्टली किंवा मीनिंग लक्षात राहावं म्हणून आपण असं बोलू शकतो. राइट? सो हिअर इज द थिंग. अशा प्रमाणे आपण बघत होतो की किल्ला गो फॉर दॅट. सो अशा प्रकारे किल्ल्यांचं इम्पोर्टन्स किती इम्पोर्टन्स किंवा किल्ल्यांचे महत्त्व किती होते स्वराज्यामध्ये आणि प्राचीन भारतामध्ये, मध्यंतरी भारतामध्ये बेसिकली ते आपण आता बघू शकतो. तर आता आपण बघूया ड्युनो सेशन. तर ड्युनो सेशनमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे? द डिस्क्रिप्शन ऑफ बिल्डिंग ऑफ द फोर्ट शिवाजी महाराज इज
टेक्सटाईल आणि म्हणजे बुद्धभूषण द कंपोज बाय द छत्रपती संभाजी महाराज इज रिमार्केबल as it follows. The Shivaji Maharaj built the many or impenetrable forts on the ridge of the plates in the Sahyadri mountain range. And then we can say in these many places from the Karnataka of Balgan or Baglan, and the intention behind it was protect this earth under his successful leadership. And this fort were they built from the bank of the river Krishna up to the sea in all the four direction. In Raje Fort, Raja Shiva Chhatrapati remained the forefront among all the kings and was victorious. म्हणजे त्यांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे, की म्हणजे बुद्धभूषण या पुस्तकात किंवा या कादंबरीमध्ये श्री छत्रपती संभाजी महाराजांनी जे काही शिवाजी महाराजांबद्दल लिहिलेलं आहे, त्याबद्दल आपल्याला इथं सांगितलेलं आहे, की त्यांनी काय लिहिलं होतं, की म्हणजे शिवाजी महाराजांनी किल्ले जे बांधलेले आहेत, त्याबद्दल इम्पोर्टन्स सांगताना छत्रपती शिवाजी महाराजांनी काय लिहिलेलं आहे छत्रपती संभाजी महाराजांनी काय लिहिलेलं आहे, की शिवाजी महाराजांनी बनवलेले किंवा शिवाजी महाराज बांधलेले जे काही किल्ले आहेत, हे अतिशय इम्पोर्टंट आणि अतिशय आपण म्हणू त्यांचे महत्त्वपूर्ण आपण त्यांना बघू शकतो आणि ते कुठे-कुठे आहेत, तर सह्याद्रीमध्ये तर आहेच आहे, परंतु कर्नाटकामध्ये जे बेलगाम आहे तिथपर्यंत पण आपण ते बघू शकतो आणि हे किल्ले बांधण्याचं महत्त्व किल्ले बांधण्याचा एक तात्पर्य किंवा त्याचं तात्पर्य किंवा त्याचं कारण हेच, की त्यांच्या लीडरशिपमध्ये म्हणजे पृथ्वीचा जेवढा काही भाग शिवाजी महाराजांच्या लीडरशिपमध्ये किंवा शिवाजी महाराजांच्या छत्रछायात असेल, त्या सगळ्या भागाचा संरक्षण करणे हेच त्याच्या मागचं एक इंटेन्शन होतं आणि प्लस ते आणि हा जो त्यांचा जो विचारसरणी किंवा हा जो त्यांचा इंटेन्शन आहे, ज्याला आपण म्हणतो हा जो त्यांचा हेतू आहे, हा नेहमी अजय असावा अशा प्रकारचा की अजय आहे अशा प्रकारचा आपण त्यांनी डिस्क्रिप्शन केलेलं बघू शकतो आणि हेच आपण मराठीत सुद्धा बघूया एकदा. ओके. तो बघा छत्रपती संभाजी महाराजांनी असं लिहिलं होतं, की कर्नाटक देशातून बलगान दिसेपर्यंत शत्रूंच्या अगोद्य दुर्गज शत्रूंना अभेद्य दुर्गज असे अनेक किल्ले छत्रपती महाराजांनी सह्याद्री पर्वताच्या अतुंग अशा शिखर पठारावर और रंगावर जागोजागी बांधले. त्यामागचा उद्देश म्हणजे पृथ्वीचे संरक्षण करणे हाच होता. त्यांच्या यशस्वी नेतृत्वाला कृष्णा नदीच्या काठापासून ते समुद्राच्या चारही दिशांभोवती ते किल्ले बांधले. रायरी किल्ल्यात ते विजयी आणि सर्व राजांमध्ये अग्रेसर असे छत्रपती शिवाजी महाराज राहिले. म्हणजे बघा ह्यांच्या संघाने आपण बघू शकतो, की त्यांनी त्यांच्या डिस्क्रिप्शन कशाप्रमाणे करण्यात आलं आहे. And then we will say that there were about 300 forts in this Swaraj. The Maharajas spent the considerable amount of money for building and the repair of this fort. And he built hill forts like Pratapgarh, Pavangarh, Rajgarh, and there was the Killedar and Subnis and the Karkhanis in every fort. And the Karkhanis looked after the storage of food grain and the maintenance of the war material on the fort. म्हणजेच बघा त्यांनी काय बोललं किल्लेदार, सबनीस आणि कारखानेस अशा प्रकारचे ते 3 पोझिशन होते जे किल्ल्यांचा कारभार सांभाळत असत आणि शिवाजी महाराजांच्या अंडरमध्ये किंवा शिवाजी म्हणजे मराठा साम्राज्यामध्ये किंवा स्वराज्यामध्ये आपण बघू शकतो की 300 किल्ले आपल्याकडे होते आणि हे 300 किल्ल्यांचा प्रत्येक म्हणजे 300 किल्ले होते. तर नवीन किल्ले बनवण्यामध्ये आणि जे जुने किल्ले आहेत त्यांना रिपेअर करण्यामध्ये शिवाजी महाराजांनी असे भले मोठं योगदान त्यांनी दिलेलं आहे आपण बघू शकतो. आणि प्रत्येक किल्ल्यावरती किल्लेदार, सबनीस, कारखानेस हे 3 व्यक्ती किंवा 3 अधिकारी आपण बघू शकतो. म्हणजे असायचेच. आणि कारखानेस जे होते त्यांचं असायचं. कारखान्याचं कार्य हेच, की ते लोकं किंवा कारखाने हे कोणतं काम करत असते तर फूड ग्रेन्स म्हणजे खाणं-पिणं किंवा सामग्री हे किती आहेत, खाणं-पिणं हे व्यवस्थित ते बघत असतात आणि प्लस युद्धाचा साठा आणि दारूगोळा जे आपण बघत असतो ते व्यवस्थित आहे की नाही की ते मूलभूत आहे की नाही हे अशा प्रकारचे परिपूर्ण जो काही कामकाज असतं ते कारखानेच बघत असत. तर शिवाजी महाराजांनी आपण बघतो की जमिनीवरचे फोर्ट आहेत तर सी फोर्ट म्हणजे आपण जे बोलत होतो समुद्रदुर्ग यांच्याकडे सुद्धा त्यांनी लक्ष दिलं होतं आणि हे सुद्धा बांधले होते हे आपण आता बघू शकतो. म्हणजे हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. आता त्याबद्दल आपण आता जाणून घेऊया. So the sea fort, the Maharaja knew the importance of sea fort too. The one of the sea fort he built that is Sindhudurga at Malwan.
and it is the excellent seaport to give the strength of the construction of the fort. The five khandis or khandis of lead was the poured into its foundation. And then we can say a sea fort called the Padma Durga was built in front of the Rajapuri in order to counter the Siddhi power. About this fort, the Maharaja has said in the letter that the construction of Padma Durga he had to set the another Rajpura to overshadow the Rajpuri of the Siddhi. Another Rajpuri to overshadow the Rajpuri of the Siddhi. म्हणजे एक सिनारिओज आपण बघू शकतो की एक सिंधुदुर्ग होता जो सिद्धींच्या हस्तेमध्ये होता. सिद्धी जो सरदार होता त्याच्या हस्ते होता. तर तो मिळवण्यासाठी महाराजांनी खूप प्रयत्न केले होते किंवा मराठ्यांनी खूप प्रयत्न केले होते, परंतु सुद्धा ते जिंकता आलं नाही. तर त्याला जिंकता यावं यासाठी महाराजांनी त्याच्यासारखा म्हणजे राजगिरी सारखा त्याच्यासमोर पुन्हा एकदा एक नवीन किल्ला त्यांनी बांधलेला होता. असं आपण इथे लिहिलेलं बघू शकतो. तो जिंकून घेण्यासाठी राइट आणि प्लस महाराजांनी काय बनवलेलं होतं, तर त्यांनी सिंधुदुर्गामध्ये म्हणजे सिंधुदुर्ग जो गड आहे आपण बघू शकतो मालवण इथे, तो बनवण्यात आला होता. तो बनवला होता. राइट. त्यांचं बिल्ड केलं होतं. तो त्यांनी बनवला. आणि त्याचं कन्स्ट्रक्शन कसं होत होतं 5 खांदेस म्हणजे आपण या पिक्चरमध्ये बघू शकतो. तर एक तर बघा, हे जे खांदेस आपण जे बेसिकली बघू शकतो दॅट इज 1, 2, 3, 5 3, 4, 4, 5 अशा प्रकारचे जे सिनारिओज आहेत ते असं 5 खांदेसमध्ये 5 आपण त्याला काय म्हणू शकतो जस्ट वर्ड पद्मदुर्ग दॅट इज 5 खंडी खेसे अशा होत्या व्यवस्था अशा प्रकारचे आपण त्यांना बोलू शकतो राइट. तर अशा प्रकारचे जे बिल्डिंग किंवा अशा प्रकारचं चित्रण किंवा अशा प्रकारे किल्ले त्यांनी बांधले होते आणि ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, की त्यांना माहितीच होतं म्हणजे त्यांना प्रेडिक्शन होतं किंवा त्यांनी सांगितलेलं होतं, की जे शत्रू वगैरे येतील ते समुद्रमार्गेच येतील. तर बघा आपल्याला हे माहिती आहे, की इंग्रज जे आले आपल्याकडे ते सुद्धा समुद्रमार्गेच आले. तर ही जी कल्पना होती किंवा हे जे त्यांना जे मी मागे वाक्य बोललं होतं, की शिवाजी महाराज हे काळापेक्षा पुढे विचार करणारे होते. तर अशाच प्रकारचे सिनारिओज आपण बघू शकतो, की यासाठी त्यांनी बांधलेले जे सागरी किल्ले होते, हे सुद्धा तेवढेच इम्पोर्टंट होते. तर बघा त्यांना आपण बघू शकतो, की पद्मदुर्ग वसून राजपुराच्या उरारी दुसरी राजपुरी आम्ही केली. म्हणजे राजपुरी दुसरी केली आपण बघतो. बघा त्यांनी सिद्धीला देण्यासाठी राजपुरी समोर पद्मदुर्गाचे आपण म्हणजे तेच मी तुम्हाला जसं सांगितलं होतं, की सिद्धीकडे जो किल्ला होता, तो मिळवणे थोडा कठीण झाला होता. तर यासाठी त्याने पुन्हा एकदा दुसरा फाउंडेशन केलं होतं. आपण असं बघू शकतो. सो हिअर वॉज द थिंग that he said that another Rajputi to overshadow the Rajpuri of the Siddhi. राइट. तर अशा प्रकारे आपण बघू शकतो. तर त्यांनी बघा समुद्री दुर्ग म्हणजेच काय सी फोर्ट ह्याची तर त्यांनी निर्मिती केलीच होती. परंतु त्याच्यासाठी किंवा त्यांच्या म्हणजे त्या दुर्गामध्ये किंवा त्या किल्ल्यांमध्ये लढण्यासाठी त्यांनी नेव्ही म्हणजे ज्याला आपण नौसेना जे आपण म्हणतो त्याची सुद्धा स्थापना केली होती. तर बघा अजूनही सुद्धा फादर ऑफ इंडियन नेव्ही किंवा भारतीय नौदलाचे जे बोलतात ना बरोबर ना, की भारतीय नौदलाचे प्रमुख किंवा भारतीय नौदलाचे फादर म्हणजे पिता म्हणून शिवाजी महाराज म्हणून ओळखले जातात. राइट. तर हा एक जनरल क्वेश्चन आहे आणि जनरल नॉलेज आहे. हा तुम्ही लक्षात ठेवा, की हू इज द फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणजे भारतीय नौसेनेचा बोलतात ना दाता किंवा कर्ता कोण आहे? किंवा भारतीय नौसेनेचा पिता कोण आहे? तर ते आपण बोलणार एकच नाव आपण लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी महाराज. त्यांनीच नौदलाची स्थापना केली होती. तर बघा ह्याचप्रमाणे आपण पुढे पण बघूया. सो द नेव्ही, द एनिमीज on the west of the coast of India, the Portuguese of Goa and Siddhi of Zanjira and the British factors of Surat and Rajapur created the obstacle in the work of expanding the Swaraj. It was necessary to curb their activities to the protect of the west coast. For this purpose, the Maharaja raises a navy, and he realized that the one who has the navy controls the sea. The Maharaja had the great foresight, and there were the 400 ships of the various kind of the navy, and this included the battleship like a Gubar and Gurup and the Galbat and Pal, and the ships were built in the creek of the Kalyan Bhivandi, Vijayadurga, Malwan, Mayak, Bhandari, and Daulat Khan were the chief of naval commander.
म्हणजे त्यांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर त्यांनी आपल्याला बेसिकली त्यांनी एक सांगितलेलं आहे, की बघा पोर्तुगीज असो, सिद्धी असो, जंजिराचा आपण मुरुड जंजिराचा आपण किल्ला आपण बघतो राइट. त्याच्यातला सिद्धी, नंतर आपण गोवाचे पोर्तुगीज किंवा ब्रिटिश जे सुरतमध्ये होते, हे सगळे लोकं काय करत होते, तर कुठे ना कुठे ऑब्स्टॅकल म्हणजे कुठे ना कुठे स्वराज्य प्रस्थापित किंवा स्वराज्य वाढवण्यासाठी कुठे ना कुठे अडथळा ते निर्माण करत होते आणि ते बेसिकली कोण होते, तर स्वराज्याचे शत्रू होते. याचं आपल्याला दिसून पडतंय आणि म्हणजे होते दिसून पडते ना, ते ॲक्चुअलमध्ये ते आपले शत्रू होतेच, राइट. तर त्यांना टॅकल करण्यासाठी किंवा त्यांना धडा शिकवण्यासाठी किंवा त्यांच्यापासून स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी शिवाजी महाराजांना नेव्ही म्हणजे नौदल हे असणं इम्पोर्टंट आहे अशा प्रकारे त्यांना एक ह्याची गरज त्यांना भासू लागली आणि एक पॉइंट त्यांना कळालं होतं, की ज्याच्याकडे नेव्ही असेल म्हणजे ज्याच्याकडे नौदल असेल किंवा ज्याच्याकडे नेव्ही फोर्स किंवा ज्याच्याकडे नौदल असेल, तर समुद्रामध्ये त्याचीच चालेल अशा प्रकारचा विचार किंवा अशा प्रकारची श्रेणी म्हणजे ते मी तुम्हाला बोललो, की काळाच्या पुढे विचार करणारे होते शिवाजी महाराज. त्याचप्रमाणे सिनारिओज आपण बघू शकतो. याच कारणासाठी त्यांनी नेव्ही म्हणजे नौदल ह्याची सुद्धा स्थापना केली होती आणि त्यांच्या नौदलमध्ये गुरब, गुलबर्ग अशा प्रकारचे आणि प्लस पाल अशा प्रकारचे जे लढाऊ बॅटलशिप होते म्हणजे लढाऊ जहाज आहे आपण बघू शकतो, की ज्याच्यामध्ये लढाईचं सामान किंवा तलवार वगैरे, दारूगोळा वगैरे अशा प्रकारचे त्यांच्याकडे जमा त्या शिपमध्ये असत आणि प्लस ते बनवायचं काम कुठं होत असेल तर कल्याण भिवंडी म्हणजे जे आपल्याकडे खाडी आहे बघा क्रीक आहे कल्याणमध्ये खाडी आहे, भिवंडी, विजयदुर्ग, मालवण अशा प्रकारची जी जागा आहेत ज्या ठिकाणी पाणी आहे, पाणी आहे, समुद्र आहे त्या ठिकाणी त्यांचं ते बनवण्यात येत असत आणि त्यांचा कमांडर कोण असायचा चीफ कमांडर म्हणजे त्यांचा मुखिया हा दौलत खान असायचा. ठीक आहे. सो आतापर्यंत आपल्याला जे काही शिकवण्यात आलं होतं, की शिवाजी महाराजांनी कशाप्रमाणे स्वराज्य म्हणजे स्वराज्याचं कामकाज हे व्यवस्थित चालण्यासाठी त्यांनी अष्टप्रधान आणि शेतकरी आणि प्लस व्यापारी ह्यांच्यासाठी ते चालणारं कामकाज किंवा कशाप्रकारे त्यांचं कार्य चालावे यासाठी तर त्यांनी कार्य केलेच केले. परंतु कामकाजासोबतच किंवा स्वराज्याच्या ॲडमिनिस्ट्रेशन सोबतच हाऊ हाऊ वी कॅन सिक्युअर अवर स्वराज्य त्याचा सुद्धा त्यांनी एक सिनारिओस बघितलेला होता. म्हणजे नॉट ओन्ली द ॲडमिनिस्ट्रेशन बट ही अल्सो लुक फॉर द सिक्युरिटी ऑफ द स्वराज्य. म्हणजे त्यांनी स्वराज्याचं रक्षण आणि स्वराज्याचं रक्षण करणं आणि नवीन-नवीन संकल्पना त्याच्यासाठी त्यांनी उत्पन्न आपण बघू शकतो. द कन्सर्न फॉर द वेलफेअर ऑफ हिज सब्जेक्ट. आता आपण बघूया की कोणत्या-कोणत्या गोष्टी स्वराज महाराजांनी बघितलेले होते किंवा शिवाजी महाराजांचे आपण विचारसरणीचे होते. तर आपण बघूया प्रात्यक्षिक हिताची काळजी, प्रजेच्या हितासाठी काळजी, राइट. तर बघा महाराज डिड नॉट वर्क ओन्ली विथ द लिमिटेड ambitions ऑन द कॉन्करिंग द एनिमी territory and establishment of domination like the other thing. His main objective was to make his subject independent and he was aware that if his subject were rarely get the joy of the freedom, it was necessary to have the disciplined administration take the comprehensive care of the people's welfare and to protect the conquered territories. The Maharaja was not merely a ruler, he was the matchful administrator who created for his people's welfare and this clearly seen in the administration of the state. म्हणजे काय ह्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं की महाराज जसं मी तुम्हाला आता मी जस्ट 2 मिनिटापूर्वी सांगितलं होतं की महाराजांचं लक्ष हे फक्त शत्रूचा प्रदेश जिंकणे आणि आपला स्वराज्य वाढवणे हेच नव्हतं. तर त्यांचा काय एक लक्ष होतं, की आपल्या सैन्यामध्ये म्हणजे आपल्या राज्यामध्ये राहणारा प्रत्येक एक व्यक्ती कशाप्रमाणे सुखी राहू शकतो आणि त्या कशाप्रमाणे स्वातंत्र्यामध्ये जगू शकतो, यासाठी सुद्धा त्यांनी कार्य केले होते आणि यासाठी सुद्धा ते काम करत होते. तर ते फक्त एक उत्तम लढाऊ राजे किंवा उत्तम लढाऊ राजे किंवा प्रदेश जिंकणारे नव्हते. तर ते त्यासोबत लोकांची काळजी घेणारे, लोकांचे भल्याचं किंवा कल्याणाचं काम करणारे सुद्धा आपण बघू शकतो. तर दिस इज द थिंग की म्हणजे शिवाजी महाराज आपल्याला परिपूर्ण महाराज असलेले आपण बघू शकतो, की ही इज नॉट ओन्ली द वन हू कॉन्क्युअर दी एव्हरीथिंग और कॉन्क्युअर द लँड. ही इज दी वन और ही इज दी अल्सो वन हू प्रोटेक्ट दॅट लँड अँड हू ॲडमिनिस्ट्रेट इट वेल. म्हणजेच काय तर म्हणजेच काय तर शिवाजी महाराज हे फक्त शत्रूंचा प्रदेश जिंकणारे आणि प्रदेश जिंकून आपला प्रदेश वाढवणारे नव्हते. तर ते सोबतच त्या प्रदेशातील लोकांचं हित जपणारे, त्या प्रदेशातील लोकांचं संरक्षण करणारे सुद्धा आपण बघू शकतो. आणि हे जे त्यांची खूबी आहे किंवा हे जे त्यांची विचारसरणी की हा जो त्यांचा एक गुण आहे,
हा आपल्याला आपण जेव्हा त्यांचा राज्यकारभार कसा चालत होता किंवा जेव्हा त्यांचा आपण अभ्यास करतो, की त्यांनी कशाप्रकारे लढाई केल्या आणि राज्यकारभार त्यांचा कसा चालत होता, हे जेव्हा आपण त्याचा अभ्यास करू, त्या अभ्यासामध्ये आपल्याला ते दिसून पडतो. तर इज द थिंग अशाप्रमाणे आपण बघितलेलं आहे ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द स्वराज्य म्हणजे स्वराज्याचं कामकाज, स्वराज्याचा कारभार कशाप्रमाणे चालत होतं हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. यात कोणाला काही डाउट असेल तर तुम्ही विचारू शकता. काय डाउट वगैरे असेल तर यू गाईज कॅन आस्क. ओके.